तर नाभिक धोबी समाजाला एससी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली। त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली। हाकेंनी एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं पाहू नये, वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढून हातात देऊ असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला। तर एससी समाजाला खवळू नका, नाहीतर परत भीमा कोरेगावचा इतिहास घडेल असा इशारा सचिन खरात यांनी दिला। नाभिक आणि धोबी समाजाला एससीतून आरक्षण देण्याची मागणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केली आहे। हाकेंच्या या वक्तव्याविरोधात पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार हे आक्रमक झाले। हाकेंनी एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेने बघितलं तर डोळे काढू असं दीपक केदार म्हणाले। बलुत्या आलुत्यामधला आमचा नाभिक बांधव असेल, आमचा धोबी बांधव असेल, बलुत्या आलुत्याला एससी मधलं आरक्षण मिळावं, कारण देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये ते एससी देतात आणि या सगळ्या गोष्टी एससी एसटी मध्ये जर कोण देणार असेल, मिळणार असतील तर आम्हाला आनंद आहे ना। नाभिक आणि धोबी समाजाला एससी मधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या लक्षाला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही। 2 जिल्ह्यामध्ये टुरुक एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू? महाराष्ट्रामध्ये जर एससी आरक्षणाच्या दिशेने कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर डोळे सुद्धा काढू, लक्षात ठेव। दंगल होत नाही म्हणून एससीला इन्व्हॉल्व करतो, कुणाची सुपारी घेऊन आणि कुणाची तळी उचलून हे भाषण करायला लागलाय। कोण दीपक केदार? दलित पॅन्थरचे अध्यक्ष दीपक केदार। मी नाही कधी ऐकलं नाव त्यांचं, कारण लोक बोलतच राहतात आणि टीका करत राहतात। मी काय बोललो? फक्त मी प्रश्न उपस्थित केला, मी मागणी नाही केलेली। प्रश्न असा उपस्थित केला की आमचा धोबी आणि नाभिक बांधव महाराष्ट्राच्या बाहेरच्या जवळजवळ 6 ते 7 स्टेटमध्ये एससीमध्ये आहे। पारधी, कडक लक्ष्मीवाला, बेरड रामोशी किंवा घंटीचोर, उचल्या ह्या ज्या विमुक्त जाती आहेत, ह्या विमुक्त जाती सर्रास एससी अथवा एसटीमध्ये आहेत। लक्ष्मण हाकेंविरोधात रिपब्लिकन पक्ष खरात गटही आक्रमक झालाय। तर भीम आर्मीच्या अशोक कांबळेंनीही हाकेंना फटके देण्याचा इशारा दिलाय। ही जी मागणी केलेली आहे हाकेंनी की नाभिक समाजाला, धोबी समाजाला एससी मधून आरक्षण द्या, यामुळे दलित समाजाला खवळू नका। दलित समाजाचा काय इतिहास आहे हे सुद्धा जाणून घ्या। आम्ही आमचा इतिहास विसरत नाही, कारण बाबासाहेबांनी सांगितलं विसरू नका, नाहीतर नक्कीच भीमा कोरेगावचा इतिहास दुसऱ्यांदा परत घडेल। दलाल लक्ष्मण हाके या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मराठा बांधव असतील, ओबीसी असेल किंवा एससी समाज असेल त्यांच्यामध्ये भांडणं लावून या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचं काम करत आहे की एससी समाजामधून किंवा एससी कोट्यामधून नाभिक आणि धोबी समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि ह्या मागणीचा आम्ही तीव्र निषेध करतो, विरोध करतो। ज्या ठिकाणी दिसाल, ज्या चौकामध्ये भेटाल त्याच ठिकाणी तुम्हाला फटके देण्याचं काम आम्हाला करावं लागेल।